एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच 2 वर्षा पहिले दोघा जणांचं लग्न झालं होतं. आता लग्नानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. आता सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे, सगळं आनंदाचं आनंदी वातावरण आहे असं नवऱ्याला त्या ठिकाणी वाटू लागलं. पण मात्र ती जी बायको आहे त्या बायकोच्या मनामध्ये भलतंच काहीतरी होतं. कारण की तिला नवऱ्यापेक्षा दुसराच एक पुरुष मोठ्या प्रमाणात आवडत होता आणि तो जो परपुरुष आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या महिलेचा बालपणीचा मित्रच होता. आता लग्न झालंय, लेकरू झालंय, तरी सुद्धा ती महिला तिच्या बालपणाच्या मित्राला विसरली नव्हती. लपून लपून छपून छपून नवऱ्याच्या मुकाट्या त्या प्रियकराला अशाच पद्धतीनं बोलत होती. जेव्हा नवऱ्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा नवऱ्यानं बायकोच्या सगळ्या काही गोष्टी माफ केल्या आणि तरी सुद्धा तो तिच्यासोबत राहू लागला. पण मात्र बायकोला नवरा खटकत होता, नवरा तिला नको वाटत होता आणि तो प्रियकरच तिला पाहिजे होता. म्हणून तिनं काय केलं, नवऱ्याला गोड गोड बोलून सांगितलं की आता अमावस्या आहे आणि अमावस्यानिमित्त आपण एका देवाच्या मंदिरामध्ये जाऊ, त्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेऊ, म्हणजे सगळं काही सुरळीतपणानं होईल. आता भोड्या बाबड्या नवऱ्यानं बायकोवर विश्वास ठेवला. बायकोला आणि छोट्या पोरीला गाडीवर बसवलं आणि देवदर्शनासाठी तो तिला घेऊन गेला. जसं डोंगर चढत असताना वाटेमध्ये एक वळण आलं, त्या वळणामध्ये त्या बायकोनं तिच्या जवळची बॅग गाडीच्या खाली टाकली आणि बॅग पडली म्हणून त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि त्या ठिकाणीच नवऱ्याचा करेक्ट कार्यक्रम केला. नेमकं काय घडलं या संपूर्ण प्रकरणामध्ये, कुठली आहे ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली धक्कादायक घटना आहे ती आहे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. नवऱ्याचं नाव रमेश आहे तर बायकोचं नाव हासिनी आहे. या दोघा जणांचं लग्न 2 वर्षा पहिले झालं होतं आणि त्यांना एक मुलगी सुद्धा झाली होती. सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र ही जी बायको आहे तिच्या एका बालपणीच्या मित्रासोबत प्रेम संबंध होते आणि तिचं लग्न याच्यासोबत झाल्यामुळं तिला त्याला बोलता येत नव्हतं. पण मात्र तरी सुद्धा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा ती त्या प्रियकराला लपून लपून भेटायची, फोनवर बोलायची, कधी प्रत्यक्षात भेटायला जायची आणि नवऱ्याच्या माघारी अशा पद्धतीचे लफडे सुद्धा करायची. आता या सगळ्या लफड्यांची माहिती जेव्हा नवऱ्याला मिळाली तेव्हा दोघा जणांमध्ये वादविवाद होऊ लागला. पण मात्र नवऱ्याने तिला समजून सांगितलं तरी सुद्धा ती काही ऐकलं नाही. सुरुवातीला तिनं हो मध्ये हो लावलं, ठीक आहे इथून पुढं असं करणार नाही, काही नाही. पण मात्र घडलेलं सगळं प्रकरण तिच्या प्रियकराला सांगितलं. मग प्रियकरांनी आणि त्या बायकोनी मिळून दोघा जणांनी नवऱ्याचाच काटा काढायचा ठरवलं आणि त्या पद्धतीनं परफेक्ट प्लॅन सुद्धा केला. तारीख आली 14 जुलै 2026ची. 14 जुलै 2026 रोजी ती हसीनी तिच्या नवऱ्याला रमेशला म्हणली मल्लाकोंडा डोंगरावरील मल्लेश्वर स्वामीच्या मंदिरामध्ये जाऊ, त्या ठिकाणी जाऊन सहपरिवार दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन वापस येऊ असं ती नवऱ्याला म्हणली. नवरा म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, बायकोची इच्छा आहे म्हणून ते बायकोला घेऊन मोटरसायकलवर निघाला आणि जसं तो मल्ला डोंगर परिसरामध्ये गेला त्या ठिकाणी जात असताना वाटेमध्ये जसा टर्न आला त्या टर्नमध्ये या बायकोनं तिची जवळची जी बॅग आहे ती गाडीच्या खाली फेकली आणि म्हणली गाडी पडली, बॅग पडली, गाडी थांबवा. आता नवऱ्यानं बॅग मागं पडली म्हणून गाडी थांबवली. गाडीवर उतरून तो बॅग आणायला गेला तेवढ्यात त्या ठिकाणी त्या महिलेचा प्रियकर आणि त्याचा साथीदार हत्यारा घेऊन लपून बसलेले होते. ते पटापटा बाहेर आले आणि थेट रमेशवर हल्ला करू लागले. आता ते आपल्यावर हल्ला करतायत म्हणून रमेशनं थेट रोड सोलून जंगली परिसरामध्ये धाव घेतली. जंगली परिसरामध्ये तो पळत सुटला. हे गुंड त्याच्या पाठीमागच लागले आणि त्याला अखेर 100 मीटर आतमध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी गाठलं आणि जंगली परिसरामध्येच त्याच्यावर सपासप वार करून त्याला त्या ठिकाणी ठार केलं. आता त्याला त्या ठिकाणी ठार केल्यानंतर ते दोघं जण वापस आले. वापस आल्यानंतर त्या हसिनीला सोबत घेतलं, तिच्या लेकराला घेतलं आणि 3 जण त्याच महिलेच्या नवऱ्याच्या मोटरसायकलवर बसून त्या ठिकाणाहून निघून गेले, पसार झाले. जणू काही घडलंच नाही असं त्या ठिकाणी दाखवत होते आणि संध्याकाळपर्यंत तिकडंच फिरत होते. इकडं ती जी हसिनी आहे तिची आई मोठ्या प्रमाणात परेशान झाली होती. कारण की हे सकाळपासून मंदिरात गेलेत
आता संध्याकाळ झाली आहे तरी वापस आले नाही, म्हणून त्या महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं प्रकरण सांगितलं की ती घरा सकाळपासून तिघं सुद्धा बेपत्ता आहेत म्हणून. पोलिसांनी लगेच तांत्रिक तपास केला. त्या परिसरामध्ये लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे तपासले. आता कॅमेरे तपासले असताना जाताना ती तिच्या नवऱ्यासोबत मोटरसायकलवर जाताना दिसली, पण मात्र जेव्हा नंतरचं फुटेज तपासलं तेव्हा समजलं की ती तिचा नवऱ्यासोबत नसून दुसऱ्याच 2 पुरुषांसोबत आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास केला. लोकेशनच्या आधारे त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं, अन्याय केसादाराला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं. तेव्हा समजलं की याच डोंगर परिसरामध्ये, जंगली परिसरामध्ये 100 मीटर अंतरावर त्या नवऱ्याचा मृतदेह पडलेला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मृतदेह ताब्यात घेतलेला आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवलेला आहे आणि ती जी आरोपी महिला आहे, तिचा प्रियकर आहे आणि अन्य तो साथीदार आहे, त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात, बायका धडाधड नवऱ्याला मारतायत तर दुसरीकडं नवरे सुद्धा बायकाला धडाधड मारतायत. लोकांना आता एकमेकांच्या जीवाची सुद्धा किंमत राहिलेली नाही का? अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. लोकांचं मानसिक संतुलन नेमकं का बिघडत चाललं असेल? लग्न झालेलं असलं तरी विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण का वाढत चाललं असेल? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.